हॅलो स्टुडंट्स, वेलकम वन्स अगेन. आपण 12thमधला 15th टॉपिक स्टडी करतो आहे, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण याचं क्लासिफिकेशन अगदी डिटेल स्टडी केलेलं आहे. याच्या पुढचा जो पार्ट आहे त्यामध्ये याच टॉपिकमध्ये जे पॉलिमर्स आपण सिंथेटिक पॉलिमर्स स्टडी केलेले आहेत त्या सिंथेटिक पॉलिमर्सचं आता यापुढे सिंथेसिस आपल्याला स्टडी करायचं आहे. यामधला फर्स्ट जो पार्ट आहे दॅट इज सम इम्पॉर्टंट पॉलिमर्स, ज्यामध्ये आपण काही पॉलिमर्स बघणार आहोत आणि त्यांचं सिंथेसिस जे आहे किंवा त्याच्या व्हरायटीज ज्या आहेत याबद्दल यामध्ये आपण स्टडी करणार आहोत. नाउ फर्स्ट पॉलिमर विच इज रबर. ॲक्च्युली इट इज अ पार्ट ऑफ इलॅस्टोमर्स. क्लासिफिकेशनमध्ये आपण मोलेक्युलर फोर्सेसच्या बेसिसवर जे क्लासिफिकेशन स्टडी केलं त्या मोलेक्युलर फोर्सेसमधला हा फर्स्ट टाइप होता इलॅस्टोमर्स. That is due to cross-link polymerization, there is a elasticity in between two polymers, due to which it shows the tensile strength as well as elasticity. अशा दोन्ही प्रॉपर्टीज त्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतील. तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल जे आहे ते आहे रबर. आता या रबरमध्ये आता 19th सेंचुरीमध्ये याचं इन्व्हेन्शन केलं गेलं आणि नॅचरल रबर जे आहे, आता ॲमेझॉन नदी जी आहे त्या ॲमेझॉन नदीच्या किनाऱ्यावरती अशी बरीचशी प्लांट्स सापडले ज्याच्या लॅटेक्समध्ये, ज्याच्या चिक जो होता त्या चिकामध्ये अशी स्ट्रेंथ होती, इलॅस्टिसिटी त्यामध्ये ऑब्झर्व होत होती आणि त्या बेसिसवर पुढे याचा यूज केला गेला. ते जे होते ते नॅचरल रबरचे एक्झाम्पल्स त्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो. तर हे नॅचरल रबर जे आहे, हे नॅचरल रबर म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, तर प्लांट्सपासून जे लॅटेक्स मिळतात आपल्याला त्या लॅटेक्समध्ये जो कंटेंट आहे तो नॅचरल रबर म्हणून आपण कन्सिडर करतो. यामध्ये नॅचरल रबर जो आहे त्याचा मोनोमर जो आहे, आता ऑब्व्हियसली हा पॉलिमर आहे याचा अर्थ याचा बेसिक एक कुठला तरी मोनोमर हा असणारच आहे, स्मॉलेस्ट युनिट एक असणारच आहे. अँड दॅट स्मॉलेस्ट युनिट इज आयसोप्रीन युनिट. आयसोप्रीन स्ट्रक्चर अगदी इझी आहे. जर तुम्हाला अल्किन्स माहिती असतील तर त्या अल्किनच्या बेसिसवर हे स्ट्रक्चर अगदी इझिली तुम्हाला लक्षात येऊ शकेल. एक स्ट्रेट चेन कंपाऊंड ज्याला एक ब्रांच आहे, डबल बॉन्ड्स त्यामध्ये आहेत फंक्शनल ग्रुप म्हणून. हा जो कंपाऊंड आहे याला आयसोप्रीन असं म्हटलं. 5 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि ते अनसॅच्युरेशन जे आहे, डबल बॉन्ड जे आहेत दॅट इज इन कॉन्ज्युगेशन. दॅट मीन्स डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड्स यामध्ये आहेत. असा हा मोलेक्यूल आहे. हा मोनोमर म्हणून आपण कन्सिडर करतो. याचं हे जे स्ट्रक्चर आहे याचं IUPAC नेम जर आपल्याला तयार करायचं झालं तर अगदी इझी आहे. पहिल्यांदा काय करावं लागेल, तुम्हाला लॉंगेस्ट चेन सिलेक्शन करावी लागेल. दिस वन इज द लॉंगेस्ट चेन. ब्रांचला लोएस्ट पॉसिबल नंबर द्या, 1 2 3 4. 4 कार्बन ॲटम्स असे लॉंगेस्ट चेनमध्ये येतील. याचं नंबरिंग आपण केलं. आता याच्या पुढं फक्त ब्रांच आणि अल्किन्स एक्सप्लेन करायचे आहेत. 4 कार्बन कंटेनिंग पेरेंट अल्केन इज ब्युटेन, म्हणजे हा ब्युटेनचा डेरिव्हेटिव्ह आहे ज्याच्या सेकंड पोझिशनला मिथाइल ब्रांच आहे. देअरफॉर द नेम बिकम्स 2 मिथाइल. मिथाइल इज अ ब्रांच. And now 4 carbons are arranged in straight chain. Root word is but. For 4 carbons, root word is a but. And on first position as well as on third position, first position, third position, there are 2 double bonds. Therefore, you have to use the prefix di. And alkene, therefore, suffix is ene. That is the monomer of natural rubber is isoprene, whose IUPAC name is 2-methyl but 1,3-diene. 2-methyl but 1,3-diene. याचं पॉलिमरायझेशन आपण केलं की आपल्याला नॅचरल रबर मिळणार आहे. ठीक आहे. आता याच्या पुढच्या भागामध्ये आपण काय करणार आहे, तर नॅचरल रबर याचं पॉलिमरायझेशन होऊन कसा तयार होतो, यामध्ये सिस आयझोमर काय आहे हा सगळा पार्ट आपल्याला स्टडी. नाउ the actual polymerization process we have to study. The natural rubber is like this. आपण जसं यापूर्वी पॉलिमर्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये रिप्रेझेंट करत होतो ते रिप्रेझेंटेशन इथं आता तुमच्या समोर मी केलेलं आहे. यामध्ये हा पार्ट जो आहे हा पॉलिमराइज झालेला आहे.
आता यापूर्वी जे मी स्ट्रक्चर लिहिलं होतं आयसोप्रीन युनिट, ते जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये 2 डबल बॉन्ड्स होते. आता हे 2 डबल बॉन्ड्स असणारा जो कंपाऊंड आयसोप्रीन होता, यामध्ये ज्या वेळेला याचं पॉलिमरायझेशन झालं त्यावेळेला त्यातला डबल बॉन्ड जो आहे त्या डबल बॉन्ड्सचं होमोलायटिकली फ्युजन झालं. म्हणजे ॲक्च्युली डबल बॉन्ड जो होता तो इथे एक होता आणि इथे एक होता. तो डबल बॉन्ड ब्रेक झाला आणि फ्री रॅडिकल डेव्हलप होऊन दोन्ही साईडला लिंकेज झाले आणि हे होत असताना ह्या 2 कार्बनवरचं फ्री रॅडिकल जे फॉर्म झालेले होते ते डबल बॉन्डने स्टॅबिलाइज केले गेले. असं ते स्ट्रक्चर आहे. आता एक मेन प्रॉपर ऑब्झर्वेशन यामधलं जे आहे ते कसं असेल बघा. तर हे 2 जे कार्बन ॲटम्स आहेत ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे आणि याला अटॅच असणारे CH2 आणि CH2, दुसऱ्या साईडला CH3 आणि H. यावरून एक प्रेडिक्शन आपल्याला करता येऊ शकेल की हे युनिट जे आहे हे सिस फॉर्ममध्ये आहे. तुम्हाला सिस ट्रान्स आयझोमेरिझम माहिती असेल. जॉमेट्रिकल आयझोमेरिझमचा टाईप आहे सिस ट्रान्स आयझोमेरिझम. इफ द 2 सेम ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स आर प्रेझेंट ऑन द सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड, if the 2 same atoms or group of atoms are present on the same side of the double bond, then that isomer is called as a cis isomer. And if they are present across, that means if the CH2 group is here on first carbon and second carbon it is on exactly opposite direction, then CH2 if they are present across the double bond, then it is trans isomer. Okay. तर या पद्धतीने ट्रान्सफॉर्म असेल तर तो वेगळा कंपाऊंड आहे. इथे मात्र ज्याला आपण नॅचरल रबर असं म्हणतोय त्या नॅचरल रबरमध्ये हे जे CH2s आहेत हे ऑन द सेम साईड असणार आहेत, त्यामुळे याला आपण सिस आयझोमर म्हणतोय. आता ॲक्च्युली पॉलिमरायझेशन होताना काय होईल तर हे युनिट जे आहे ते इथं मी अरेंज केलेलं आहे. प्रॉपरली ऑब्झर्व करा. ते जे युनिट आहे ते युनिट इथं मी पहिल्यांदा ड्रॉ केलं. एक युनिट. ओके, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, CH2 on the same side, that is cis isomer. One carbon contains hydrogen, another contains methyl group. हे जे आहे हे युनिट या दुसऱ्या युनिटला अटॅच आहे. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे स्ट्रक्चर फ्लिप करून मी इथं लिहिलं आहे. फ्लिप करणं म्हणजे उलटं करणं, 180 डिग्रीमध्ये त्याला रोटेट करायचं आहे. हे स्ट्रक्चर फ्लिप केलं असं मिळालं मला. हा हायड्रोजन खाली येईल, CH3 खाली येईल, हे दोन्ही CH2 वर जातील, असं स्ट्रक्चर याच्या अटॅचमेंटमध्ये आहे. नाव CH2 ग्रुप इज अटॅच टू CH2 ऑफ अनादर नॅचरल रबर आयसोप्रीन युनिट, ज्याचं आता आपण इथं पॉलिमरायझेशनसाठी युटिलायझेशन केलेलं आहे. तर आता हे सेकंड युनिट झालं. ह्या सेकंड युनिटमधला एंडचा जो CH2 आहे तो थर्ड युनिटला अटॅच झालेला आहे इथे. ओके, आणि या पद्धतीनं हे स्ट्रक्चर पॉलिमराइज होत जाणार आहे. ओके, तर या पद्धतीनं नॅचरल रबर जो आहे त्याचं स्ट्रक्चर असं अरेंज झालेलं असेल. ठीक आहे. तर हा पार्ट झाला नॅचरल रबरचा. यामध्येच अजून एक पार्ट आहे जो इनिशियली मी क्लासिफिकेशनच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं. दॅट वन इज अ वल्कनायझेशन ऑफ रबर. हे जे नॅचरल रबर आहे याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, म्हणजे आता हे तुमच्यासमोर जे स्ट्रक्चर दिसतंय या स्ट्रक्चरमध्ये फक्त एकच पॉलिमर युनिट आहे. नंबर ऑफ टाइम्स त्यामध्ये रिपीटिंग युनिट जे आहे मोनोमर हे नंबर ऑफ टाइम्स असेल, पण यामध्ये कुठेही क्रॉस लिंकिंग नाही आहे. त्यामुळं हा लिनियर टाईपचा पॉलिमर होऊ शकेल किंवा याला आपण ब्रांचड चेन पण म्हणू शकतो. ही जी आहे ही मिथाइल ब्रांच आहे, देअरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ब्रांचड चेन पॉलिमर. नाउ दिस ब्रांचड चेन पॉलिमर व्हेन ट्रीटेड विथ सल्फर ॲट हाय टेम्परेचर, then the double bond, carbon-carbon double bond that undergoes cleavage and sulfur linked to another chain which is running with this chain. दुसरी एक चेन याच्या खाली जर रन होत असेल तर त्यामधला डबल बॉन्ड आणि यामधला डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि सल्फर थ्रू ते लिंकिंग होईल. हे ॲडिशन ऑफ सल्फर जे आहे याला आपण म्हणतो वल्कनायझेशन. आता सल्फर यामध्ये ॲड केल्यामुळे याची टेन्साईल स्ट्रेंथ इन्क्रीज होते, टफनेस डेव्हलप होऊ शकतो. म्हणजे हा जो नॅचरल रबर आहे, आता ह्या रबरचं युटिलायझेशन आपण गाडीच्या टायरसाठी वगैरे करतो. हे जे टायर्स आहेत, आता हेवी व्हेकलसाठी जर टायर वापरायचा असेल तर असं सिम्पल युनिट घेऊन चालणार नाही आपल्याला. तो व्हल्कनाइज्ड रबर पाहिजे, त्याची टेन्साईल स्ट्रेंथ भरपूर असली पाहिजे, इलॅस्टिसिटी भरपूर त्यामध्ये असली पाहिजे, ॲज वेल ॲज हेवी वेटसाठी ते युजफुल ठरले पाहिजेत. मग त्यासाठी आपण काय करतो तर व्हल्कनायझेशन ऑफ रबर केलं जातं. ओके, आता हे व्हल्कनायझेशन जे आहे हे व्हल्कनायझेशन
गुडइयर या सायंटिस्टनी केलेलं होतं. त्याच नेमवर आता टायरसुद्धा मार्केटमध्ये मिळतात गुडइयर कंपनीचे. ओके, ते गुडइयर या सायंटिस्टनी ह्या नॅचरल रबरचं कन्व्हर्जन वल्कनाइज्ड रबरमध्ये केलेलं होतं. ठीक आहे, तर या पद्धतीने हा नॅचरल रबरचा पार्ट आहे. नाव द प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रबर, ह्याच्या काही 2 प्रॉपर्टीज आहेत, त्या पटकन सांगतो तुम्हाला मी. यातली फर्स्ट प्रॉपर्टी आहे पॉलीआयसोप्रीन मोलेक्यूल जो आहे हा पॉलीआयसोप्रीन मोलेक्यूल इट हॅज अ सिस कॉन्फिगरेशन. दॅट मीन्स आता मी जे एवढा वेळ सांगितलं त्याप्रमाणे CH2 ऑन द सेम साईड असतील. ॲज वेल ॲज यामध्ये व्हेरियस चेन्स हेल्ड टुगेदर असतील. म्हणजे आता ॲक्च्युली जसं प्रोटीन असतं त्याप्रमाणे ही जी चेन आहे ही चेन कॉइल्ड फॉर्ममध्ये असेल, म्हणजे रोटेटेड असणार आहे. ही फर्स्ट प्रॉपर्टी झाली. अँड द सेकंड प्रॉपर्टी, देर इज अ वीक वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन बिटवीन द कॉइल्स. ज्या कॉइल्स आहेत त्यांच्यामध्ये इंटरॅक्टिंग फोर्स असेल, तो कुठल्या टाईपचा असेल, वंडरवॉल्स टाईपचा असेल, जो ऑलवेज वीक असतो. अँड द थर्ड प्रॉपर्टी, इट कॅन बी स्ट्रेच्ड. दिस नॅचरल रबर कॅन बी स्ट्रेच्ड as like spring. It can be stretched as like spring and exhibits elasticity property. Okay, these are the properties of natural rubber. आता एक पॉईंट येता मला सांगायचा होता की हा जो पॉलिमर तयार झालेला आहे या पॉलिमरमध्ये ॲप्रॉक्सिमेटली 2000 मोनोमर युनिट्स असतात. किती असतात? 2000 to 4000 मोनोमर युनिट्स यामध्ये असतात. म्हणजे हे एक मोनोमर युनिट आहे, असे 2000 युनिट्स चेनमध्ये अटॅच झालेली असतात. ठीक आहे. नाव द सेकंड इम्पॉर्टंट पॉलिमर इज पॉलिथिन. तुम्हाला हा बऱ्यापैकी माहीत असणारा कंपाऊंड आहे पॉलिथिन, ज्याला आपण कॅरी बॅग वगैरे असं म्हणतो. ती प्लास्टिकची जी कॅरी बॅग तुम्ही ज्याला म्हणता ती पॉलिथिनपासून तयार झालेली असते. नाव दिस पॉलिथिन या वर्डमध्येच बऱ्यापैकी आपल्याला कंपाऊंड कुठला आहे तो लक्षात येतो. पॉली मीन्स नंबर ऑफ थिन, दॅट इज द इथिन कंपाऊंड. इथिन मीन्स CH2 डबल बॉन्ड CH2. दिस वन इज मोनोमर CH2 डबल बॉन्ड CH2. याचं ज्या वेळेला आपण पॉलिमरायझेशन करतो त्यावेळेला जो कंपाऊंड मिळतो तो आपण पॉलिमर फॉर्ममध्ये असा लिहितो, CH2 सिंगल बॉन्ड CH2. Now valency, remaining valency of both the carbon fulfilled by this bond which is running through parenthesis or square bracket. स्क्वेअर ब्रॅकेट थ्रू रन होणारी ही एक व्हॅलन्सी आहे, इकडे एक व्हॅलन्सी आहे आणि हे युनिट n टाइम्स आपण यूज केलेलं आहे. दॅट मीन्स 1 2 3 4 या पद्धतीनं दोन्ही साईडला हे अटॅच झालेले असतील. ज्या वेळेला मी ॲडिशन पॉलिमरायझेशन हा पार्ट तुम्हाला क्लासिफिकेशनमध्ये सांगितला त्यावेळेला याची लिंक कशी फॉर्म होते हे सांगितलेलं होतं. Okay, now the next part is this one is a thermoplastic polymer. आता याच्यामध्ये बरेचसे पॉईंट्स आपल्याला क्लासिफिकेशनच्या बेसिसवर सांगता येऊ शकेल. दिस वन इज अ ॲडिशन पॉलिमर, दिस वन इज अ थर्मोप्लास्टिक पॉलिमर, दिस वन इज अ लिनियर पॉलिमर. आता हे लिनियरला आहे, याला ऑब्लिक एक पार्ट असू शकतो, एक्सेप्शनली आपण त्यामध्ये कन्सिडर करतोय. आता एक्झॅक्टली काय होतं यामध्ये, तर CH2 डबल बॉन्ड CH2 हा जो मोनोमर आहे हा n टाइम्स आपण जर घेतला तर यामध्ये CH2 डबल बॉन्ड CH2 जो आहे पॉलिमराइज होत असताना इथला डबल बॉन्ड जो आहे तो ब्रेक होतो आणि या पद्धतीनं युनिट जे आहे ते रिपीट होतं. हे एक युनिट झालं ज्यामधला डबल बॉन्ड ब्रेक झाला. असंच दुसरं युनिट याला अटॅच होईल, असंच तिसरं युनिट अटॅच होईल अँड सो ऑन. असे ज्या वेळेला n टाइम्स प्रेझेंट असतील त्यावेळेला तुम्हाला असा पॉलिमर मिळून जाईल. म्हणजेच दिसताना आपल्याला CH2 नुसते दिसतात, तर ॲक्च्युली 2 CH2 पासून एक मोनोमर तयार होईल आणि तो रिपीट होऊन तुम्हाला पॉलिमर मिळेल. आता इथिन ॲज अ स्टार्टिंग कंपाऊंड असल्यामुळे याला पॉलिथिन असं आपण म्हणतो. आता मगाशी मी हे सांगत असताना लिनियरला ऑब्लिक हा एक वर्ड वापरला होता. यामध्ये फ्री रॅडिकल मेकॅनिझम थ्रू ॲडिशन पॉलिमरायझेशन होतं. यू विल गेट द थर्मोप्लास्टिक पॉलिमर. थर्मोप्लास्टिक पॉलिमर जो आहे त्या थर्मोप्लास्टिक पॉलिमरचे आणि थर्मोसेटिंग असे 2 टाईपचे पॉलिमर्स आपण त्यामध्ये बघितले होते मोलेक्युलर फोर्सेसच्या बेसिसवर. तर हा जो थर्मोप्लास्टिक आहे या थर्मोप्लास्टिक पॉलिमर्समध्ये तेवढी
हाय क्वालिटी असणार नाही, म्हणजे यांना हीट केल्यानंतर हे मेल्ट होऊन जातील. ओके, तर हा जो थर्मोप्लास्टिक ॲडिशन पॉलिमर, लिनियर पॉलिमर जो आहे, याच्याबद्दलचं मी इंट्रोडक्शन तुम्हाला इथं सांगितलं. आता याची ज्या वेळेला फ्री रॅडिकल मेकॅनिझम थ्रू पॉलिमरायझेशनची प्रोसेस होईल, म्हणजेच ॲडिशन पॉलिमर असल्यामुळे ऑब्व्हियसली फ्री रॅडिकल मेकॅनिझम इथं कॅरी आउट होणार आहे. तर फ्री रॅडिकल जे फॉर्म होतील, हे फ्री रॅडिकल मेकॅनिझम जे आहे हे 3 स्टेप्समध्ये डिवाइड झालं आहे. चेन इनिशिएशन, चेन प्रपोगेशन, चेन टर्मिनेशन. तर चेन इनिशिएशन, चेन प्रपोगेशन आणि थर्ड स्टेप जी आहे चेन टर्मिनेशनची, ह्या टर्मिनेशनच्या बेसिसवर ॲज वेल ॲज तिथल्या काही कंडिशनच्या बेसिसवर याचे 2 टाईप्स पडलेत. फर्स्ट वन इज LDPE, अनदर वन इज HDPE. बुकमध्ये नुसता LDP आणि HDP असा वर्ड आहे, ॲक्च्युली आपण तो पूर्ण वर्ड कन्सिडर केला LDPE, HDPE. दॅट LDPE स्टँड्स फॉर लो डेन्सिटी पॉलिथिन अँड HDPE स्टँड्स फॉर हाय डेन्सिटी पॉलिथिन. डेन्सिटी बेस्ड हे क्लासिफिकेशन आहे. ज्याचे लो डेन्सिटी आहे त्यांना आपण लो डेन्सिटी पॉलिथिलीन म्हणतो, आणि हाय डेन्सिटी आहे त्यांना हाय डेन्सिटी पॉलिथिलीन म्हणतो. या दोन्हीच्याही मेथड ऑफ प्रिपरेशन ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला यामध्ये बघायच्या आहेत. नाउ द फर्स्ट टाईप इज लो डेन्सिटी पॉलिथिन, LDP. नाउ दिस LDP, द मेथड ऑफ प्रिपरेशन इज based on the free radical mechanism. Obviously HDP is also prepared on the same base. फक्त इथला चेंज जो आहे तो ॲरो कंडिशनचा आहे. ॲज वेल ॲज जी फ्री रॅडिकल मेकॅनिझमची प्रोसेस होते त्या फ्री रॅडिकल मेकॅनिझममध्ये थोडाफार चेंज आहे. म्हणजे इथं हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्शन असा एक पार्ट आहे, त्या बेसिसवर आपल्याला LDP मिळत असतात. म्हणजे एक्सपेक्टेड असं असतं की हा आणि हा कार्बन जो आहे डबल बॉन्ड जिथे ब्रेक होतोय तिथे फ्री रॅडिकल्स फॉर्म व्हायला पाहिजेत. काही वेळा या टेम्परेचर आणि प्रेशरच्या कंडिशनमुळे यामुळे काय होतं की इथं फ्री रॅडिकल कार्बनवर न डेव्हलप होता हायड्रोजनवर काही वेळा होऊ शकतात. हायड्रोजन त्यातून रिलीज होऊ शकतो आणि तिथे काही अटॅचमेंट्स होऊ शकतात. ओके, त्यामुळं हा लो डेन्सिटी पॉलिथिलीन आपल्याला मिळत असतो. बघा काय प्रोसेस आहे. N टाइम्स CH2 डबल बॉन्ड CH2 दॅट इज इथिन. N टाइम्स you have to provide the aero condition, that is traces of oxygen, means you have to heat this ethene number of molecules at 350 to 370 kelvins. या हायर टेम्परेचरला हीट करायचं आहे. हीट करत असताना खूप कमी अमाऊंट ऑक्सिजनची तिथं प्रोव्हाइड करायची आहे. जर एक्सेस ऑक्सिजन झाला तर कंबशन होऊन जाईल. त्यामुळे ट्रेसेस ऑफ ऑक्सिजन किंवा बेस्ट वे इज यू हॅव टू यूज द बेन्झॉइल पेरॉक्साईड और एनी पेरॉक्साइड. म्हणून मी इथं लिहिले ट्रेसेस ऑफ ऑक्सिजन ऑर यू कॅन यूज द पेरॉक्साइड. फ्री रॅडिकल मेकॅनिझमसाठी पेरॉक्साईडची रिक्वायरमेंट असणार आहे. हिटिंग करा 350 to 370 केल्विन्सला. ॲज वेल ॲज हा इझिली गॅसियस स्टेटमध्ये जातो. ह्या टेम्परेचरला तो एस्केप आउट होऊन जाईल. यासाठी तिथं प्रेशर अप्लाय करावं लागतं आपल्याला. 1000 to 2000 ॲटमॉस्फेरिक एवढं हाय प्रेशर याला अप्लाय करावं लागतं. ह्या सगळ्या कंडिशन्स आपण तिथे प्रोव्हाइड केल्या की जो पॉलिमर मिळेल that one is a LDP, low density polythene. Now याचे काही प्रॉपर्टीज बघूया आपण. याचं मेल्टिंग पॉईंट आहे खूप कमी आहे तसं कम्पॅरेटिव्हली 110 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथं मिळताना असं तुम्हाला मोल्टन फॉर्ममध्ये मिळेल. कदाचित व्हेपराईज झालेला असेल तो कूल करून आपल्याला हा पॉलिमर प्रिपेअर करायचा आहे. मेल्टिंग पॉईंट इज व्हेरी लो, 110 डिग्री सेल्सिअस. इट इज अ पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा म्हणजे ॲक्च्युली इन्सुलेटरप्रमाणेच ॲक्ट होतो. इट इज पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इट इज फ्लेक्झिबल, इझिली मोल्ड, यू कॅन मोल्ड इट. ॲज वेल ॲज इट इज इनर्ट. कशाबरोबर जनरली याची रिॲक्शन होत नाही. ॲसिड, बेस, वॉटर याचे कशाची ॲक्शन याच्यावर होत नाही. म्हणजे हा इनर्ट असेल. अँड मॉइश्चर रेजिस्टंट, दॅट इज बेनिफिशियल. हा बेनिफिशियल आहे, मॉइश्चर रेजिस्टंट आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं हे प्रॉपर्टीज आहेत. आता याचे काही युजेस. ह्याचा यूज जो आहे, LDP इज मेनली यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ पाईप्स विच आर यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ पाईप्स विच आर यूज्ड इन ॲग्रिकल्चर. म्हणजे लॅटरल्स जे असतात ड्रीप सिस्टीममध्ये त्या प्रिपेअर करण्यासाठी, इरिगेशनमध्ये याचा यूज केला जातो. ॲज वेल ॲज इट इज यूज्ड ॲज अ इन्सुलेशन ऑफ इलेक्ट्रिक केबल्स ऑर इलेक्ट्रिक वायर्स. It is used in the insulation of electric wires or electric cables.
सबमरीन केबल्स जे असतात यांचंसुद्धा इन्सुलेशन करण्यासाठी याचा यूज केला जातो. इट इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ एक्सटर्नल फिल्म्स आणि शीट्स वगैरे प्रिपेअर करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. ओके, तर या पद्धतीने LDP जो आहे याचा यूज केला जातो. इवन टॉईज वगैरे प्रिपेअर करण्यासाठी याचा यूज केला जातो. अर्थात ॲटमॉस्फिअरसाठी हा जो पॉलिमर आहे हा ॲटमॉस्फिअरसाठी चांगला नाही. ठीक आहे, तर या पद्धतीने आज आपण या लेक्चरमध्ये रबर आणि पॉलिथिन हा एक पार्ट बघितला आहे. पॉलिथिनमधला अजून हाय डेन्सिटी पॉलिमर हा एक पार्ट आहे, तो आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. ठीक आहे, मागचे व्हिडिओ सारखे बघत राहा, रिव्हिजन करत राहा. नेक्स्ट लेक्चर आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळेल. थँक्यू.